अंबड शहरात शर्मा आई यांचे बिकट जीवन, घर नाही, गॅस नाही आणि कागदपत्रांशिवाय जगण्याचा भीषण संघर्ष. भाग 2 अंबड. विशेष प्रतिनिधी तरंग कांबळे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील मोहन टाकीजवळ राहणाऱ्या शर्मा आई यांच्यावरील संकटांची मालिका काही संपण्याचे नाव घेत नाहीये. लोकात्मा न्यूजने त्यांच्या बिकट परिस्थितीचा पहिला भाग प्रसारित केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील आणखी काही धक्कादायक आणि काळीच पिळवटून टाकणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गंभीर आजारी बहीण आणि अपंग मुलगा शर्मा आई यांचे वय 60च्या पुढे झाले असल्याने आता त्यांच्याकडून कोणतेही शारीरिक श्रम होत नाहीत. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पाहताना त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यांचा एक मुलगा मूकबधीर अपंग असून त्याला स्वतःच्या नावावर कोणतेही अपंगत्वाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळालेले नाही. तसेच शर्मा आई यांची एक बहीण गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्यांना डोळ्यांना दिसतही नाही. परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे या आजारी बहिणीकडे स्वतःची कोणतीही अधिकृत ओळख कागदपत्रे नाहीत. ओळखपत्र नसल्यामुळे त्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आणि शासनाची कोणतीही योजना किंवा अर्थसहाय्य या कुटुंबापर्यंत पोहोचलेले नाही. खाण्यासाठी अन्नाचा घास मिळवणेही या बहिणीसाठी कठीण झाले आहे. पायाभूत सुविधांचा अभाव आणि घरची दयनीय स्थिती. राहण्यासाठी व्यवस्थित घर नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असताना घराचे छप्पर पूर्णपणे गळत असून घरात पाणी साचत आहे. गॅस कनेक्शन नाही. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावल्यामुळे आणि दारिद्र्यामुळे त्यांच्याकडे घरगुती गॅस सिलेंडरचीही सोय नाही. लाकडावर किंवा इतर पर्यायांवर त्यांना निवारा सांभाळावा लागत आहे. परिसरात धोका. घराभोवती साचलेले पाणी, घाण, चिखल आणि वाढलेले गवत यामुळे विंचू साप यांसारख्या विषारी प्राण्यांचा सतत धोका निर्माण झाला आहे. प्रशासन आणि शासनाचे अद्यापही दुर्लक्ष. तहसील कार्यालय असो वा संबंधित यंत्रणा वारंवार चक्रा मारूनही या कुटुंबाला शासनाची कोणतीही मदत मिळालेली नाही. अपंग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, घरकुल योजना यांसारख्या मूलभूत लाभांपासून हे कुटुंब पूर्णपणे वंचित राहिले आहे. आजवर या कुटुंबाला कोणतीही शासकीय किंवा सामाजिक मदत मिळालेली नाही. हेच या भीषण वास्तवाचे सत्य आहे. कुटुंबात एकीकडे मूकबधीर अपंग मुलगा, दुसरीकडे अंध आणि गंभीर आजारी बहीण आणि 60 वर्षांच्या शर्मा आई. अशा स्थितीत हे कुटुंब जगायचे कसे, असा संतप्त सवाल आता अंबडमधील सुजाण नागरिकांकडून विचारला जात आहे. लोकात्मा न्यूज या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करत असून जोपर्यंत शर्मा आई यांच्या कुटुंबाला घरकुल, कागदपत्रे आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळत नाही तत्पर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. शासनाने आणि प्रशासनाने तातडीने या कुटुंबाची दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, हीच आर्त हाक संपूर्ण अंबड शहरातून दिली जात आहे. विशेष मालिकेचा भाग 2. चॅनल लोकात्मा न्यूज. प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. आपण लवकरच पुढील भाग 3 पाहणार आहोत. तुमचं नाव काय? रंबाबाई शर्मा. काय सांगणार आहात तुम्ही? म्या दोनदा बातमी केली पण कोणीच काही केलं नाही. काहीतरी करा माझ्यासाठी. मी तुम्हाला हात जोडून मेहरबानकी आहे. बर, मला सांगा तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? 50 साल झालं मी इथं राहते. मला राहायला घर नाहीये, काही सोयी नाही कतईच. काय करावं, आम्ही लई मजबूर आहे. दोनदा बातमी लावली पण कोणीच काही कदम नाही उचलला. 500 रुपयाचा सुद्धा. मला मॅडमला भेटणं लई जरुरी आहे. मी मॅडमला पाय पडन मॅडमच्या, पण मॅडमला म्हणीन मला काहीतरी मदत करा माझ्या मुक्या पोरामुळं. मुक्क भैर एक दारात महारोगाची बाया बसली आंधळी होऊन. मोहबी एक डोळा गेला. एका डोळ्यानं साऱ्या गावात फिरणं होत नाही. आज 5-6 बाऱ्या मी रोडला आपटले. आता ह्याच्या मला सांगा, तुम्हाला सध्या घर आहे का राहायला? घरच नाही आम्हाला राहायला. येऊन कोणी बघा. बर, या संदर्भात तुम्हाला कोणी भेट दिली का? नगरसेवक नाही, म्हणा कोणी दिली नाही भेट. कोणी नगरसेवक सुद्धा आला नाही. दोनदा बातमी लावली पण कोणी नगरसेवक सुद्धा येईना. मी मॅडमला हात जोडून विनंती करते, माझ्याकडे उलिसक बघा.